नमस्कार. आज आपण भारतीय संविधानातल्या एका खूप महत्त्वाच्या हक्कावर बोलणार आहोत आणि हे सगळं आपण समजून घेणार आहोत इयत्ता 6वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकाच्या आधारे, एकदम सोप्या भाषेत. चला तर मग तयार आहात ना आपल्या घटनात्मक हक्कांना अगदी जवळून समजून घेण्यासाठी आपण थेट मुद्द्यालाच हात घालूया. बरं, आजच्या मुख्य विषयावर येण्याआधी आपण मागच्या वेळी काय पाहिलं होतं त्याची एक छोटीशी उजळणी करूया. तुम्हाला आठवतच असेल, आपण स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क या सगळ्यांबद्दल बोललो होतो. आज आपण बरोबर त्याच पायावर पुढे जाणार आहोत. म्हणजे संविधानाने आपल्याला जे आणखी 2 खूप महत्त्वाचे हक्क दिले आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. चला मग सुरू करूया. आपला पहिला हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. आणि हा हक्क म्हणजे आपल्या भारताच्या ओळखीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं म्हटलं तरी चालेल. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपलं संविधान भारताला एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करतं. आणि हीच गोष्ट या हक्काचा मूळ आधार आहे. याच संदर्भात आपल्याला हा हक्क समजून घ्यायचा आहे. तर मग या हक्काचा नेमका अर्थ काय? सोपा आहे. याचा अर्थ भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडीचा कोणताही धर्म पाळण्याचं आणि त्यासाठी संस्था स्थापन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण मग एक प्रश्न येतोच की हे स्वातंत्र्य अमर्यादित आहे का? आणि गंमत म्हणजे ह्याचं उत्तर नाही असं आहे. उलट संविधानाने काही मर्यादा घालून हा हक्क आणखी पक्का केलाय. कसं तेच आता पाहूया. ओके, तर हा हक्क सगळ्यांना समानतेने मिळावा यासाठी आपलं संविधान 2 खूप महत्त्वाच्या गोष्टींना परवानगी देत नाही. म्हणजे 2 महत्त्वाचे निर्बंध आहेत. आणि हे 2 निर्बंध इतके महत्त्वाचे आहेत की यावरूनच आपल्याला कळतं की सरकार आणि धर्म या 2 गोष्टी वेगळेवेगळ्या ठेवण्याचं तत्त्व किती जपलं गेलंय. चला, पहिला निर्बंध बघू. सरकार कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा प्रचार करण्यासाठी किंवा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांकडून टॅक्स म्हणजे कर गोळा करू शकत नाही. म्हणजे बघा, जो पैसा आपल्या सगळ्यांचा आहे तो कुठल्याही एका धर्मासाठी वापरता येणार नाही. आणि दुसरा निर्बंध, तोही तितकाच महत्त्वाचा आहे. ज्या शैक्षणिक संस्थांना म्हणजे शाळा किंवा कॉलेजना सरकारकडून आर्थिक मदत मिळते तिथे कोणत्याही विद्यार्थ्यावर धार्मिक शिक्षण घेण्यासाठी सक्ती करता येणार नाही. जबरदस्ती तर अजिबातच नाही. बरं, मग या सगळ्याचा एकत्र विचार केला तर काय दिसतं? म्हणजे एकीकडे हक्क दिलाय आणि दुसरीकडे मर्यादाही घातल्या आहेत. याचं इतकं महत्त्व का बरं असेल? थोडक्यात सांगायचं तर हे असं आहे की एका बाजूला प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य दिलंय, पण त्याचवेळी सगळ्यांना समान न्याय मिळावा यासाठी शासनाच्या अधिकारांवर काही बंधनंही घातली आहेत. म्हणजे हा एक प्रकारे तराजूच आहे जो या हक्काला एकदम संतुलित ठेवतो. त्याच्या एका पारड्यात आहे नागरिकांचं स्वातंत्र्य आणि दुसऱ्या पारड्यात आहे शासनाच्या अधिकारांवरचं नियंत्रण. आणि जाता जाता एक प्रश्न. आपल्या भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशात धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी सरकारी पैशाचा वापर धर्मासाठी न करणे आणि शाळांमध्ये धार्मिक शिक्षणाची सक्ती न करणे हे नियम इतके महत्त्वाचे का आहेत यावर जरा विचार करून बघा.